थेट जाते आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, एकतर शिवतीर्थावर या दोघांमध्ये चर्चा होतीये, महत्त्वाचे नेते सुद्धा आहेत। आपण गॅलरीत पाहतोय उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत सुद्धा दिसलेले आहेत। या दोघांमध्ये चर्चा होत असताना ठाकरेंच्या शिवसेनेचे महत्त्वाचे दोन शिलेदार खासदार संजय राऊत आणि अनिल परब सुद्धा शिवतीर्थावर चर्चेत सहभागी झालेले आहेत। आता एक अशी बातमी समोर येते, मनसेच्या सगळ्या नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांची उद्या महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीतले मुद्दे निरोप म्हणून उद्याच्या बैठकीत दिले जातील का? स्ट्रॅटेजी या बैठकीतली उद्या नेत्यांपर्यंत पोहोचवली जाईल का? काय माहिती आहे? लागवी निश्चितच मनसेची पूर्वनियोजित बैठक ही उद्या सकाळी 10:30 ते 11च्या दरम्यान होणार आहे। खरं तर या बैठकीमध्ये राज ठाकरे सुद्धा असणार आहेत। या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये जी चर्चा सुरू आहे या संदर्भातील तपशील हा या उद्या नेत्यांच्या बैठकीमध्ये ठेवण्यात येण्याची शक्यता आहे। कारण या बैठकीमध्येच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार आहे। त्यामुळे त्या नेत्यांना सुद्धा या युती संदर्भात जी उत्सुकता आहे ती लागून राहिलेली आहे। त्या नेत्यांना पुढे जो मेसेज द्यायचा आहे, त्यामुळे पक्षाची ध्येय धोरणं ही आता ठरण्यास सुरुवात झालेली पाहायला मिळते। खरं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मनसेकडून तयारी करण्यात आलेली आहे। एकीकडे युतीची घोषणा ही सर्व कार्यकर्त्यांकडून आणि एकूणच या ठिकाणी जी मनसैनिक आहेत त्यांच्याकडून उत्सुकता लागलेली आहे की या युतीची घोषणा कधी होणार आहे। त्यामुळे आज जी चर्चा सुरू आहे खरं त्या दोन ठाकरे बंधूंमध्ये ही राजकीय चर्चा आहे। या राजकीय चर्चेचा सुद्धा तपशील जे आहे काही प्रमाणामध्ये उद्याच्या बैठकीमध्ये ठेवला जाईल। दरम्यान युती संदर्भातील सुद्धा नेत्यांना विचारणा करण्यात येईल की युती करावी का आणि कोणत्या बेसिसवरती ही युती करावी, अशा प्रकारची सुद्धा या ठिकाणी माहिती घेतली जाईल। राज ठाकरे यांच्याकडून जे मतं आहेत नेत्यांची मतं ती जाणून घेतली जातील। त्यामुळे उद्याच्या बैठकीला फार महत्त्व आहे। जरी पूर्वनियोजित बैठक ही मनसेच्या नेत्यांची जरी असली तरी ही ठाकरे बंधूंची सुद्धा एक पूर्वनियोजित बैठक आहे। त्यामुळे कुठेतरी हे आधीच ठरलेलं आहे आणि ठरल्यानुसार हे जो टप्पा आहे तो पुढे जाताना आपल्याला हा पाहायला मिळतो। त्यामुळे युती संदर्भातील आज निर्णय हा कुठेतरी होण्याची ठोस शक्यता वर्तवण्यात येते। लागवी अगदी स्वप्नील, जर युती संदर्भात या बैठकी अंतर्गत आपण म्हणूया चर्चा होते किंवा मग दसरा मेळाव्यासंदर्भात चर्चा होतीये, तर दसरा मेळाव्याचा मुहूर्त साधून युती संदर्भात घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। त्या अनुषंगानं फॉर्म्युला काही ठरताना दिसतोय का? 30-40चा काही फॉर्म्युला आहे का? नेमका काय फॉर्म्युला असू शकतो? कारण ठाकरेंचे आमदार आहेत, विरोधी पक्षात असले तरी ठाकरेंचे आमदार मोठ्या संख्येने तुलनेने अर्थातच मनसेच्या, त्यामुळे हा फॉर्म्युला नेमका काय असण्याची शक्यता वर्तवली जाते? नक्कीच हा फॉर्म्युला जर ठरत असेल तर यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचं जे वजन आहे ते कुठेतरी वाढतं आहे आणि जास्त आहे, प्राबल्य जास्त आहे। कारण या ठिकाणी शिवसेनेचे 20 या ठिकाणी आमदार आपल्याला पाहायला मिळतात। त्याचप्रमाणे खासदार सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत। 8 ते 9 खासदार हे शिवसेना ठाकरे गटाचे आहेत। त्यामुळे एकूणच या ठिकाणी मागील जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पाहिली तर शिवसेने ठाकरे गटाची म्हणजे शिवसेनेची तत्कालीन शिवसेनेची जी सत्ता होती ती खरं तर महानगरपालिकेवरती होती आणि आताही एकूण 40पेक्षा जास्त माजी नगरसेवक जे आहेत ते सुद्धा ठाकरेंसोबत आहेत। काही प्रमाणात नगरसेवक जरी सोडून गेले असले तरी काही प्रमाणात नगरसेवक हे ठाकरेंचे आहेत। काही नगरसेवक हे आमदार झालेले आहेत। काही प्रमुख पदाधिकारी आहेत ज्यांच्याकडून तयारी सुरू झालेली आहे। काही प्रमुख मतदारसंघ आहेत ज्यामध्ये ठाकरेंचं म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं प्राबल्य आहे। त्या ठिकाणी त्यांच्या एकूणच मताधिक्य सुद्धा जास्त आहे। त्यामुळे या सर्वांचा अभ्यास करता कुठेतरी राज ठाकरे यांच्या मनसेला कमी प्रमाणात जागा मिळतील असं पाहायला मिळतं। 30-40चा हा जरी फॉर्म्युला असला तरी यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे। अनेक या ठिकाणी बदल होतील ज्यामध्ये राज ठाकरे यांना कमी जरी जागा मिळाल्या असल्या तरी त्या न्यायिक जागा म्हणजे त्या जागांवरती त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न हा कुठेतरी होऊ शकतो। ज्याप्रमाणे पदाधिकारी आहेत या पदाधिकाऱ्यांना सुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न होऊ शकतो। कारण काही पदाधिकारी जे आहेत ते गेल्या 3 ते 4 वर्षांपासून या निवडणुकीसाठी तयार करत आहेत। त्यामुळे या जागा वाटपाच्या जेव्हा चर्चा सुरू होतील तेव्हा खरी कसोटी ही ठाकरे बंधूंची नक्कीच असेल। मात्र आत्ता सध्या जर बघितलं तर दसरा मेळावा हा तोंडावरती आलेला आहे। अगदी 2 ऑक्टोबरला हा दसरा मेळावा होणार आहे। त्यापूर्वी काहीतरी भूमिका काहीतरी निर्णय घेणे हे बंधनकारक असं एकंदर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवरती पाहायला मिळतं। त्यामुळे आज महायुतीच्या विरोधामध्ये जरी राज ठाकरे एकत्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत उभे ठाकले असले, अनेक या ठिकाणी लढे उभे केले असले तरी जो दसरा मेळावा होणार आहे यातून काहीतरी निर्णय द्यायचा, यातून काहीतरी संदेश द्यायचा, या दृष्टीने उद्धव ठाकरे यांची सुद्धा आता तयारी पाहायला मिळते। लागवी
अगदी स्वप्नील, तुम्ही असेच आमच्या समवेत जोडलेला यावर मात्र आता प्रतिक्रिया समोर येत आहेत. राजन साहेबी काय म्हणालेत पाहूया. ज्या वेळेला दोन भाऊ एकत्र आले तेव्हाच तयारी सुरू झाली. आता दिसतोय ना, अविनाश जाधव राजन विचारे बरोबर आहे, अजून काय पाहिजे. तिथंच तयारी सुरू केव्हापासून सुरू झालेली आहे आणि या तयारीचा धसका मला वाटतं समोरच्यांनी घेतलेला आहे. स्वप्नील, आपण पाहतोय राजन साहेबी सुद्धा म्हणालेत की या तयारीचा धसकाच आता सत्ताधाऱ्यांनी घेतलाय. पण काही प्रतिक्रिया आपण सत्ताधाऱ्यांच्या जेव्हा जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मात्र कितीही एकत्र आले, कितीही बोलले, कितीही बैठका झाल्या, फॉर्म्युले ठरले, तरी मात्र स्थिती काही बदलणार नाही अशी खरं तर प्रतिक्रिया, अशी भूमिका सत्ताधारी पक्षाकडून घेतली जाते. अशा प्रतिक्रिया सत्ताधारी पक्षाकडून उमटताना दिसत आहेत. ही महापालिका निवडणूक सर्वार्थानं महत्त्वाची आहे. सर्वार्थानं महत्त्वाची याकरता कारण गेल्या वेळच्या तुलनेत सगळेच बदल या महापालिका निवडणुकीत पाहायला मिळत आहेत. राजकीय समीकरणं तर बदललीच आहेत. दोन पक्षात फूट पडलेली आहे. तर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येऊ पाहतोय, किंबहुना एकत्र येऊन ही निवडणूक सामोरी जाऊ शकते. त्यामुळे सगळेच पॅरामीटर्स जे आहेत या निवडणुकांच्या दृष्टीनं हे बदललेले पाहायला मिळत आहेत. राजकीय स्थिती किंवा राजकीय समीक्षकांकडून तुम्ही साधारणतः जाणून घेतलं असेल तर त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, ही महापालिका निवडणूक सर्वार्थानं कितपत महत्त्वाची आहे? प्रतिष्ठेची आहे असं म्हणायला हरकत नाही लागली. खरं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किंवा इतर मुंबई महानगरपालिकेवरती पुन्हा ठाकरेंचा भगवा फडकवण्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. अनेक जण साथ सोडून गेलेले आहेत. शिवसेना अर्धी फूट पाहायला मिळते. यानंतर घेतलेली उभारी असेल, लोकसभेमधला विजय असेल, यानंतर विधानसभेमध्ये जरी डॅमेज झाला असला तरी तो पुन्हा डॅमेज कंट्रोल करण्यासाठीची तयारी असेल. एकीकडे असं जर पाहायला चित्र मिळतंय की कुठेतरी वाऱ्याचा वेग हा आता बदलताना पाहायला मिळतोय. जरी समीक्षक असतील, राजकीय सत्ताधारी जे आत्ता ठाकरे बंधूंचे विरोधक आहेत, ते जरी या ठिकाणी म्हणत असेल की ही जर युती फक्त कुटुंबापुरती आहे, कौटुंबिक भेट असली तरी या ठिकाणी चर्चा मात्र युतीच्या सुरू आहेत. कुठेतरी जे वारं महाराष्ट्रामध्ये वाहत होतं त्या वाऱ्याचा वेग बदलण्यासाठीची ही तयारी एकंदरीत या शिवतीर्थ या ठिकाणी पाहायला मिळते. आणि यातूनच खरं तर आगामी राजकारण जे आहे ते कुठेतरी बदललेलं पाहायला मिळेल अशी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते. कारण काही समीक्षक असे सुद्धा आहेत, काही राजकीय नेते असे सुद्धा आहेत, काही सत्ताधारी खासगीमध्ये सुद्धा म्हणतात की जर या ठाकरे बंधूंची युती झाली तर याचा कुठेतरी जो डॅमेज जो आहे तो महायुतीला नक्की होईल. मराठी पट्ट्यामध्ये मराठी मतदारांच्या संख्येचे ज्या ठिकाणी जास्त आहे त्या पट्ट्यात नक्कीच जो डॅमेज आहे तो या ठिकाणी महायुतीला होण्याची शक्यता आहे. म्हणजे प्रभादेवी दादर असेल, परळ असेल, शिवडी असेल, हा मराठी पट्टा आहे आणि यामध्ये शिवसेना खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून तळागाळामध्ये रुजलेली आहे. त्या बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावरती हे शिवसैनिक जे आहेत ते अद्यापही पेटून ईर्षेने उठत असतात. अनेक जर लढे या ठिकाणी शिवसेनेने उभे केलेले असतील तर या मराठी भाषिक जे मतदार आहेत मुंबईमधील त्या ठिकाणाहून हे लढे सुरुवात केलेले आहेत. प्रामुख्याने दादर हा जो भाग आहे तो एक महत्त्वाचा पार्ट आहे. त्यामुळे मुंबईमध्ये सकारात्मक वातावरण हे ठाकरे बंधूंच्या युतीसाठी आहे. त्यामुळे कुठेतरी हे वारे बदलताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे आणि जे सत्ताधारी नेते आहेत जे या युतीवरती ठाकरे बंधूंच्या युतीवरती वारंवार वक्तव्य करत आहेत त्या नेत्यांना कुठेतरी एक इशारा जो आहे तो देण्याचा प्रयत्न हा ठाकरे बंधूंच्या युतीमधून आणि एक ठाकरे बंधूंकडून होताना पाहायला मिळतोय. अगदी स्वप्नील, तुम्ही असेच आमच्या समवेत जोडले राहा. तुमच्याकडून सातत्याने या संदर्भात अपडेट घेत राहणार आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.